दिनी आज व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्यासमोर जमलेले सगळे पालक आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं आज केसीयू सोसायटीचा एक विद्यार्थी की जो या संस्थेने घडवला तो अवघ्या 35व्या वर्षी पात्र झाला की तो त्याच संस्थेमध्ये पारितोषिक वितरणासाठी आला। खऱ्या अर्थानं तर मी या चुबुकल्या पोरांचं माफी मागतो की तुम्हाला बक्षीस मिळण्याच्या आधी या संस्थेने मलाच बक्षीस दिलं की मनोज तू आमच्या संस्थेला किंवा आमच्या संस्थेच्या कार्यक्रमासाठी बक्षीस वितरणासाठी ये। जो नको असलेला कार्यक्रम म्हणजे भाषण, मला भाषण तर येत नाही, कधी मी दिलेलं नाही, पण ह्या संस्थेमध्ये मी लहानाचा मोठा झालो। केसीयू संस्थेत सलग 3 वेळा विद्यापीठ प्रतिनिधी झालो। केसीयू संस्थेमुळे मी विद्यापीठ स्टुडंट काउन्सिलचा चेअरमन झालो आणि केसीयू संस्थेच्या परिसरामध्येच मी महानगरपालिकेचा नगरसेवक सुद्धा झालो। याचा मला अभिमान आहे आणि हा अभिमान मला जास्त याच्याकरता वाटतो की एक साधारण कुटुंबातला पोरगा या संस्थेने वाढवला। एक उत्तम संचालक बेनाडे परिवार आणि त्यांनी नेमलेला उत्तम असा स्टाफ, ज्याच्यामुळे एखादा विद्यार्थी IT इंजिनियर होऊ शकतो, एखादा विद्यार्थी डॉक्टर होऊ शकतो, पण एखादा विद्यार्थी चांगला राजकारणही होऊ शकतो हे या संस्थेने दाखवून दिलं आहे। मी चांगला आहे असं तर मी काही म्हणणार नाही, पण चांगला म्हणून मला पारितोषिक वितरणासाठी बोलवलं त्याबद्दल मी या संस्थेचा खूप खूप आभारी आहे। आज स्नेह संमेलनाच्या निमित्तानं सर्व बालकांना ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळेल त्यांचं मी मनपूर्वक कौतुक करतो आणि ज्यांना मिळालं नाही त्यांनी जास्त जिद्दीने पुढील वर्षी मला ज्या संस्थेने पारितोषिक वितरणासाठी बोलवावं आणि माझ्या हस्ते त्या विद्यार्थ्यांना पुरस्कार मिळावा एवढं बोलून मी माझे 2 शब्द बोलतो आणि या संस्थेने केला, मला बोलवलं, माझ्या हस्ते आज बक्षीस वितरण समारंभ ठेवला, त्याबद्दल मी